चेंबूरमध्ये मेट्रोचं पिलर रहिवासी इमारतीवर कोसळलेलं आहे। मेट्रो पिलरचं बांधकाम सुरू असताना ही घटना घडली। 20 फूट लांब सळ्या या रहिवासी इमारतीवर कोसळलेल्या आहेत। रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। तर मुंबईच्या चेंबूरमधील ही घटना आहे। मेट्रो पिलरचं बांधकाम सुरू असताना ही घटना घडली। 20 फूट लांब सळ्या या रहिवासी इमारतीवर कोसळलेल्या आहेत आणि रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी अमोल पेडणेकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अमोल, चेंबूरमधील ही घटना आहे, पिलर रहिवासी इमारतीवर कोसळलेला आहे, कोणतीही हानी झालेली आहे का, काय अधिकची माहिती? नक्कीच प्राची, चेंबूरच्या सुमननगर परिसरातील ही घटना आहे आणि रात्री जेव्हा पीक अवर्स असतो त्यावेळेला वर्दळ असते या ठिकाणी नागरिकांची, त्याच वेळेला हा पिलर अचानक कोसळला। परंतु या संपूर्ण घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी जो सोसायटीचा गेट आहे तो संपूर्णपणे अडला गेलेला आहे। खरं तर या वड्या मेट्रोच्या कामाच्या दर्जाच्या संदर्भात याआधी देखील काही पक्षांनी राजकीय पक्षांनी आंदोलने देखील केली होती, कारण की या जो संपूर्ण मेट्रोचं काम आहे त्याच्याबद्दल साशंकता व्यक्त करण्यात आली होती आणि भविष्यात अशी घटना घडू शकते असा देखील भीती व्यक्त केली होती। आणि खरं तर ही आता भीती खरी ठरलेली आहे। चेंबूरच्या सुमननगर परिसरात हा मेट्रोचा पिलरच थेट कोसळलेला आहे, त्यामुळे आता प्रशासनाने याकडे गंभीरतेने लक्ष देणं गरजेचं आहे आणि हा जो रस्ता अडलेला आहे नागरिकांचा तो त्वरित क्लिअर करणं गरजेचं आहे। अमोल, ही नेमकी किती वाजता घटना घडली आणि या 20 फूट सळ्या या इमारतीच्या गेटवर पडल्याचं कळतंय, त्यामुळे या कधीपर्यंत हटवल्या जातील? प्रशासनाकडून काही माहिती देण्यात आली आहे का? खरं तर रात्री 9:30च्या दरम्यान, 9:30-10च्या दरम्यान हा संपूर्ण प्रकार घडलेला होता। ज्या वेळा हे प्रकार घडला होता त्यावेळी खरं तर या इमारतीच्या गेटच्या परिसरात कोणी नव्हतं, तेथील रहिवासी देखील त्या ठिकाणी नव्हते, त्यामुळे जो पिलर कोसळला त्या दुर्घटनेत कुठली जीवितहानी झाली नव्हती। आता सध्या मेट्रो प्रशासनाचे जे अधिकारी असतील ते तिकडे घटनास्थळी आहेत आणि लवकरात लवकर हे पिलरचं जे काम आहे ते रात्रीपासूनच उचलण्याचं, जो तिकडचा जो सगळा मलबा असेल तो हटवण्याचं काम सुरू झालेलं आहे। धन्यवाद अमोल, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।